तर मित्रांनो संध्याकाळचे 4 वाजत आले. ट्रॅक्टर पाहिला. कुठं जायचंय? ट्रॅक्टर पाहिला. कुठं गावात जायचंय का? तर मित्रांनो माऊलीसाठी ट्रॅक्टर बनवलाय. तर त्याचं थोडंसं त्यांनी बोलवलंय त्या दुकानदारांनी. तर तो ट्रॅक्टर पाहायला जायचंय आज. त्याची जरा चक्कर घेऊन पाहायचंय कसा चालतो कसा नाही. तर माऊलीला इतका आनंद झालाय. हे बघा मी चालू करू का? माऊली इतकासाच आहे अजून 5.5 वर्षाचा, पण त्याला मोटरसायकल चालवायची एवढी हाऊस, मोठी गाडी चालवायची हाऊस, आणि आता ट्रॅक्टर चालवायचा आहे. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय गावामध्ये. या ठिकाणी आपलं चालू आहे काम. घरापुढे आपल्याला इथं गट्टू बसवायचे, तिकडं ओटा तोडलाय. तर आता कारागीर पण आता घरी निघणार आहे. त्यांना 3000 रुपये आत्ता लागत होते तर त्यांना दिले. तर आता आम्ही माऊली आणि मी चाललोय गावामध्ये ट्रॅक्टर बघायला. तर चला जाऊया गावामध्ये. दूध पिशवी पण घ्यायची आहे आणि पाव पण घ्यायचे. संध्याकाळी पाववडे करायचे. तर माऊली चालवतोय गाडी. हे बघा माऊली चालवतोय गाडी. माऊलीला गाडी चालवायची लय हाऊस. हे बघा मजा येते का माऊली? आता तो ट्रॅक्टर घेतल्यानंतर रोजच तो बाहेर काढावं लागणार आहे. पण आता तो ट्रॅक्टरचं किती काम झालंय अजून काय मला माहित नाहीये. त्यांनी बोलवलंय फक्त या एक चक्कर मारून बघा म्हणे. तर आता आपण चाललोय मोटरसायकल गावामध्ये. चलो आता आम्ही चौफुली जवळ आलोय. हे बघा ही आमच्या गावची चौफुली आहे आणि समोरच पोलीस स्टेशन पण आहे. नवीन पोलीस स्टेशन झालेलं आहे. तर पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच ट्रॅक्टरचा चक्कर मारून बघायचं आहे. तर हे बघा इकडे पोलीस स्टेशन आहे. ही आमची सायकल आहे. चौफुली जवळ बाजूला आजूबाजूला बाजार भरला आहे. भाजीपाल्याची साथ लागली. तर इकडून बस आली. आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे. माऊली यावं लावलं तिकडं चा. तर आपला ट्रॅक्टर बघण्यासाठी झालेली बघा किती गर्दी. पोलीस दादा सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅक्टर पाहायला आलेले आहे बघा. तर हे बघा हरिभाऊ खालकर यांनीच ट्रॅक्टर बनवला आहे. तर हरिभाऊ खालकर या ठिकाणी हे बघा एवढे लोक या ठिकाणी आले. उतरा आता. तर हे बघा आपला हा ट्रॅक्टर आहे आणि त्याला मोटरसायकलचं इंजिन बसवलं आहे. तर एवढे लोक या ठिकाणी ट्रॅक्टर पाहायला आहे. ज्यावेळेस तो रस्त्यावर चालवेल त्यावेळेस खूप गर्दी होईल हा ट्रॅक्टर बघायला. त्यामध्ये पेट्रोल टाकावं लागतं कारण मोटरसायकलचं इंजिन त्यामध्ये बसवलं आहे. तर पाठीमागे पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हे जुनं पोलीस स्टेशन होतं. तर या ठिकाणी आता हे बंद पडलं. त्या आवारामध्ये आम्ही आता हे चालून बघतोय हा ट्रॅक्टर. कारण की रस्त्यावर खूप गर्दी आहे आणि रस्त्यावर पण बरेच महिला पुरुष तिकडून बघताय आपला ट्रॅक्टर. हां आम्ही तुला आहे तुझ्या बरोबर सीटवर बस. मागे बस सीटवर ते मी आम्ही चालवणार. ते लगेच नको देऊ. चपला काढून घे. एक्सलेटर आहे का? आम्ही म्हणू तेवढं मार्केट. तर बघितलं मित्रांनो या ट्रॅक्टरला इथं आपण किक बसवली आहे. ही किक मारल्यानंतर हा ट्रॅक्टर चालू होतो. या ठिकाणी एक्सलेटर आहे. ही स्टेअरिंग बसवली. ही शीट आहे. तर या ठिकाणी आपल्याला अजून शीट व्यवस्थित बसवायचं आहे आणि हे मडगाड घे इथं बसण्यासाठी. तर हे पूर्णपणे मोटरसायकलचं इंजिन आहे. या ठिकाणी हे ट्रॅक्टरचे छोटे भंगार बाजारातून हे टायर आणलेले. त्याच्यानंतर हे टायर पण भंगार बाजारातून आणले. तर अशा पद्धतीने हरिभाऊ खालकर यांनी हा ट्रॅक्टर बनवला आहे आणि 5-6 महिन्याची मेहनत आहे. 5-6 महिन्याच्या मेहनतीनंतर हा असा ट्रॅक्टर बनलेला आहे. त्याला कलरिंग करायचं आहे अजून. तर अजून बरंच काम बाकी आहे. यामध्ये ट्रॉली पण बनवायची बाकी आहे. तर एवढ्या लोकांना आनंद झाला आहे म्हणजे विशेष आहे. तेव्हा विचार करा हा छोटा मिनी ट्रॅक्टर म्हणजे खरोखर लोकांना अट्रॅक्शन करणारा असा ट्रॅक्टर आहे. माऊली हा पकड तुझा गॉगल. तर बघा सगळे गावचे गावकरी पण या ठिकाणी आलेत. याला ब्रेक कोणता आहे? ब्रेक कोणता आहे माऊली? तर याचा ब्रेक मला माहित नाही अजून कोणता आहे. नाही ते एक्सलेटर आहे माऊली. हे दाबलं का ट्रॅक्टर पुढे पळतो. हा ब्रेक आहे का? आबा हा एक्सलेटर. आणि ब्रेक कोणता आहे मग? हाच ब्रेक. अच्छा कलर आहे तो ब्रेक आहे आज. हा